आज कुठे वादविवाद आहे तो बाजूला ठेवून परत एकत्र आले त्याचा आनंद आहे. तेव्हा मला आठवतं नंदगावसाहेब जेव्हा हे सगळं सुरू होतं महाबळेश्वर नंतर मला आठवतं बाळासाहेबांनी पण एक दोनदा प्रयत्न करून झाले. मला आठवतं एकदा माझे मनोहर जोशी सोबत होते, त्यांना तिथं दोघांनाही एकत्र घेऊन बाळासाहेब बसले होते. प्रयत्न अनेकदा करण्याचा झाला की बाळासाहेबांनी तेव्हा दोघांना समजवण्याचा प्रयत्न करून बघितला. 26 जुलैचा पूर आला तेव्हा बाळासाहेब कृष्णकुंजला राहायला आले होते. तेव्हाही राज ठाकरेंनी आपलं मत त्यांच्याकडे व्यक्त केलं होतं की काय झालं सगळ्यांमध्ये. का तेव्हा बाळासाहेबांनी मध्यस्थी करून सुद्धा गोष्टी का होऊ शकल्या नाही असं तुम्हाला वाटतं, की एवढं टोकाचं काय झालं होतं? हा नक्की फक्त राजकीय मतभेद होता त्यांच्यातला की मनभेद झाला होता? नाही, मला मी तुम्हाला मगाशी बोललो ना की दोघांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे होतं. त्या काळामध्ये कदाचित नसावं आणि त्याच्यामुळे तो थोडासा गोंधळ झाला होता त्यावेळेला. आणि बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर नाही कोण म्हणू शकतं. तरी पण राजसाहेबांनी कदाचित विचार केला असेल की ठीक आहे, आता बाळासाहेबांची लिगेसी आहे, बाळासाहेबांचं जे काही आहे ते आता उद्धवसाहेबांनी सांभाळलं पाहिजेत. आणि मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर मला विश्वास आहे. बाळासाहेबांनी दिलेली मला पण एक आहे जे काही दिले वारसा, त्या वारशाच्या अंतर्गत राहून मी माझं पण काहीतरी उभं करेल असा त्यांनाही कॉन्फिडन्स असावा. आणि म्हणून त्यांनी तो स्वतः बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या डोळ्यासमोरही प्रश्न होता ना की एवढे लोक विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष होते आणि एवढी लोकांचे नेते पण होते, एवढी लोक त्यांच्यावर विसंबून होते, त्यांचे सहकारी होते. मग जर काहीच केलं त्या लोकांचं काय होणार असे त्यांच्यापुढे प्रश्न त्यावेळेला निर्माण झाला असेल. आणि म्हणून मग त्यांनी विचार केला की नाही, या माझ्या लोकांसाठी तरी मला काहीतरी करायला पाहिजेत. उद्धवसाहेब आता शिवसेना बघताय तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सगळ्यात पहिलं जर काय केलं तर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. महाराष्ट्राचा दौरा करताना त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा. आणि ते ब्रीद वाक्य घेऊन ते बाहेर पडले, महाराष्ट्राचा दौरा केला. महाराष्ट्राच्या दौऱ्यातून त्यांना मिळालेला जे काही संपूर्ण रिस्पॉन्स होता, पाठिंबा होता, लोकांच्या भावना होत्या, कार्यकर्त्यांची, त्याला मी त्यांच्यासोबत होतो, ते पाहिल्यानंतर मग त्या निर्णय घेतला आणि मग तो पक्ष निर्माण करण्याचा निर्णय केला. आणि त्याप्रमाणे तो नवनिर्माण नावाचा आमचा पक्ष निर्माण झाला. पण त्यांनी घेतलेला तो निर्णय योग्यच होता त्या काळामध्ये, कारण नाहीतर मग त्यांच्यापुढे काय पर्याय पण नव्हता. ते दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नव्हते, कारण ते बोलले होते, तुम्हाला आठवते की मी बाळासाहेब सोडून कोणाच्या हाताखाली काम करू शकत नाही. नाहीतर ते कुठल्याही पक्षात जाऊ शकले असते. होते का तेव्हा ऑफर तुम्ही सोबत होता? नाही, त्यांना ऑफरचा विषय येत नाही. त्यांना ऑफर देऊ पण करू शकत नव्हतं त्या काळात. तसं काय ऑफर नव्हत्या आलेल्या. पण तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण शिवसेना सोडतोच होत, तसं आता आपण शिंदेंनी शिवसेना सोडली तर त्यांच्यासोबत आमदार घेऊन गेले, खासदार घेऊन गेले, पक्षावरच उभा दावा ठोकला. राज ठाकरेंना तेव्हा असं वाटलं नाही? त्यावेळेला साहेबांनी तो पक्का निर्णय घेतला होता. सांगितले होते कोणालाही शिवसेनेच्या कुठल्याही माणसाला फोन करायचं नाही, नगरसेवक असो, आमदार असो, कार्यकर्ते, कोणालाही फोन करायचं. ज्यांना यायचं ते स्वतःहून आले तर आपण समजू शकतो, पण केवळ शिवसेना नाही, कुठल्याच पक्षाच्या लोकांना पण बोलवायचं नाही. आपण आपल्या हिमतीवर उभा करू आपलं काय जे करायचं ते. आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला आजही आठवतं, त्यावेळी त्यांनी एक ज्यावेळेला आमच्या नवीन नेमणुकाचा तेव्हा त्यांनी एक पत्र पण मला दिलं होतं. ते पत्र आता माझ्या गाडीमध्ये आहे. ते पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या सगळ्या भावना स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत. शिवाजी पार्कला ते पत्रकार युअर टाइम स्टार्ट्स नाव वाला पत्र नाही, ते पत्र नव्हतं. त्यांनी आपले पदाधिकारी ज्यावेळेला पदाधिकाऱ्यांसाठी पत्र लिहिलं की हा पक्ष मी का काढलाय, कशासाठी काढलाय. तुम्ही जर ते पत्र कदाचित तुम्हाला दिलं मी तर ते माझ्याजवळ कायम ते पत्र असतं. माझ्या घरी, माझ्या गाडीत कायम पत्र ते माझ्यासोबत असतं. कारण त्या पत्रामध्ये साहेबांनी ज्या त्यांच्या भावना लिहिलेल्या आहेत, त्या भावनांच्या सोबत बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जी त्या आमच्या पक्षाची उत्तम आचारसंहिता होऊ शकते असे त्या पत्रामध्ये लिहिलेलं. अच्छा. आणि त्याच्यात समारोप करताना त्यांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की मी ह्या 2 गोष्टींबाबत तडजोड करणार नाही. हे आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं. आणि त्या 2 गोष्टी होत्या की समाजातली तुमची विश्वासार्हता, तुमच्या विश्वासार्हतेला कधी तडा जाऊ देऊ नका. आणि दुसरी गोष्ट होती पक्षशिस्त. पक्षशिस्तीची मी तडजोड करणार नाही. पक्ष आणि त्याची शिस्त, पक्षाची शिस्त पाळलीच पाहिजे. ते तुम्ही ज्याला पत्र वाचाल त्याला तुमच्या लक्षात येईल ते. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते स्वतःला आता त्या बंधनात बांधून घेतलं होतं की नाही, आपल्याला आता उभं करायचं आहे काहीतरी.
आणि म्हणून त्यांनी जगाला हेवा वाटेल असं मला महाराष्ट्र घडवायचं, कारण ती जगामध्ये फिरत होती, त्यांना वाटत होतं. आणि त्यातला काही अंश त्यांनी तुम्ही जर पाहिलं तर नाशिकला करूनही दाखवलं होतं की काहीतरी वेगळं करायचं. त्यासाठी काही सरकारकडून त्यांनी फंड नव्हता घेतला, त्यांनी त्यांचे स्वतःचे संबंध वापरून, नाती वापरून त्यांनी ते फंड टाटा साहेबांकडून, अंबानी साहेबांकडून, महिंद्रा साहेबांकडून त्यांनी तो फंड आणून तिकडे काही उभं केलं होतं. आणि एवढं सगळं उभं केलेलं आज ते ज्याप्रमाणे त्या गोष्टी उभ्या केलेल्या, नेस्तानाबूत झालेल्या, ते पाहिलं तर आम्हालाही वाईट वाटते. आणि त्यामुळे शेवटी कसं असतं की एक स्वतःविषयी असणारा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला जो म्हणतात ना, तो राज ठाकरे साहेबांमध्ये कुठून भरलेला आहे. आता एवढे यश अपयश आलं, जय पराजय पाहिले आम्ही, आमची सगळ्या गोष्टीमध्ये एक प्रकारे आम्ही पिछाड झाली, पण त्यांनी त्याची पर्वा नाही केली. त्यावर परत त्याच मुद्द्याकडे जिथून मी हा प्रश्न सुरुवात केला होता की मग तुम्ही तेव्हा इतर लोकांना अप्रोच केलं नाही, तुम्ही कोणाला फोन केलं नाही, पण तुमच्याकडे काही लोक आले असेल ना? हो, आली होती ना. सुरुवातीच्या काळामध्ये साहेबांनी सांगितलं ना, कितीतरी नगरसेवक, खासदार, आमदार त्या काळामध्ये आमच्या संपर्कात येत होते, भेटून गेले, पण साहेब बोलले नाही, आपण आपले करू. पण त्याच्याबद्दल कुठेतरी आज वाटतं की तेव्हा जर पक्षाची ताकद वाढली असती, काही आमदार खासदार सोबत आले असते. नाही, मग तो बाळासाहेबांना धोका देणार का झाला असता. बाळासाहेबांनी उभं केलेलं जे काय एक वैभव होतं, साम्राज्य होतं, एम्पायर होतं, ते साम्राज्य आपण एक प्रकारे छिनून घेतलं असं झालं असतं. म्हणजे ज्या बाळासाहेबांनी आपल्याला सगळं दिलं, राज ठाकरे साहेबांना मला बाळासाहेबांमुळेच मिळाले, उद्धव ठाकरे साहेबांना मला बाळासाहेबांमुळे मिळाले, आणि आम्ही सुद्धा साहेबांमुळेच आहोत. त्याच्यामुळे साहेबांचा तो विचार एकदम बरोबर होता की नाही, त्याला धक्का न लावू देता करायचं नाही का. मध्यंतरीच्या काळामध्ये बाळासाहेबांनी एक सामन्यामध्ये टिप लिहिली होती की माझा फोटो वापरायचा नाही. आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साहेबांचे फोटो लावलेले, होर्डिंग लावलेले काढायला लावली होती, माझा फोटो वापरायचा नाही याच्यावरती लागलेले होर्डिंग काढायला लावली होती. आणि मग साहेबांनी प्रबोधनकारांचा फोटो त्याच्यावरती टाकला, आजोबा. आता आजोबाचं दोघांचे आहे, त्याच्यावर काही प्रश्न येत नाही. आणि मग तेव्हा साहेबांशी बोलणं झालं होतं की फोटो जेव्हा काढायला सांगितला बाळासाहेबांनी, तेव्हा साहेबांचं काय रिॲक्शन होतं? नाही, पण मला वाटत नाही साहेबांचं काय बोलणं झालं असेल असं मला वाटतं. तुम्ही साहेबांसोबत, राज ठाकरेंसोबत तुम्ही होतात की जेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की माझा फोटो वापरू नको, हो, त्यावेळेला साहेबांनी, तेव्हा राज ठाकरेंचं रिॲक्शन काय होतं? नाही, साहजिकच आहे ना की जे आमचं दैवत आहे ते दैवताचाच आदेश आहे बोलल्यानंतर साहजिकच मनाला वाईट वाटणारच, निश्चितपणे वाईट वाटणार. पण ठीक आहे, तो साहेबांचा आदेश होता आणि आमच्या कानावरती आदेश ऐकायची सवय असल्यामुळे साहेबांनी ते त्यांचा आदेश मानून त्याचे पालन केलं. त्यामुळे साहजिकच आहे साहेबांना ते लागलेच असणार, वाईट वाटलेच असणार. बाळासाहेबांच्या काळात तुम्ही किती वेळा प्रयत्न केला होता? तेव्हा तुम्ही बाळासाहेबांनी तुम्हाला कधी सांगितलं, तुमचं कधी थेट का? तुम्हाला तर मातोश्रीवरती तुमचं नाही, मी तर ज्यावेळेला पक्ष सोडायचा विषय ज्यावेळेला आला त्यावेळेला मी मातोश्रीला गेलो होतो. मातोश्रीला गेल्यानंतर मी माझी जेवढी माझ्याकडे ऑफिसची काही कागदपत्र होती ती सगळी कागदपत्र सुपूर्द केली होती की साहेब आपलं ऑफिसच आहे, त्याची कागदपत्र त्याने ही पक्षाला मी देऊन टाकतो. त्याला बाळासाहेब मला बोलले की तू थांब इथे म्हणून, पण बोललं नाही, मी राजसाहेबांसोबत जाणार असं सांगूनच मी बाहेर पडलो होतो बाळासाहेबांना. मला वाटतं मी एकटाच माणूस असेल जो बाळासाहेबांना सांगून बाहेर पडला. आणि साहेबांना वाईटही वाटलं, साहेब रागवले सुद्धा, चिडले सुद्धा. हे सगळं जरी असलं तरी पण मला असं वाटतं की मी त्यावेळेला घेतलेला निर्णय थोडं बाळासाहेबांच्या मनाच्या विरुद्ध होता. हा जरी भाग असला तरी मला आज वाटतं की मी घेतलेला निर्णय योग्य होता, कारण राजसाहेबांसोबत त्यावेळेला राहणं गरजेचं होतं. आणि राजसाहेब आमच्यासाठी त्या काळामध्ये, राजसाहेब माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं पण राहिलेले होते. बरं, तुमच्यासमोर सगळ्यात अवघड चॉईस होता की बाळासाहेब निवडायचे की राज ठाकरे? हो, पण मी राज ठाकरे निवडले का? बरं राज ठाकरे निवडले? नाही, राज ठाकरे निवडले म्हणजे माझ्या काही जो काळ होता, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की माझ्या नगरसेवकाच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा राजसाहेबांनीच मला बाळासाहेबांना सांगून त्या काळात तिकीट द्यायला लावलं होतं. त्यावेळेला मी नागपाडा मतदारसंघात नगरसेवकाला उभा होतो. आमदारकीच्या काळामध्ये सुद्धा राजसाहेबांनीच मला बाळासाहेबांकडे घेऊन जाऊ, आणि मी नगरसेवक पण होतो. मला बाळासाहेबांकडे घेऊन जाऊन माझी तिकीट त्यांनीच माझ्या तिकिटीला पाठिंबा दिला होता आणि ती मला तिकीट द्यायला लावली होती त्यावेळेला. तर केवळ तिकीट नाही दिली, त्यावेळेला मला निवडणुकीच्या काळामध्ये मला जी काय मदत, आर्थिक मदत मला पाहिजे होती ती सुद्धा मला राजसाहेबांनीच केली होती. त्यावेळेला इतर कोणीही मला मदत केली नव्हती. आणि या काही गोष्टी आहेत ज्या एक ऋणात आपण राहिलोच पाहिजेत, आपल्यावरती ऋण आहेत काय. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो काळ जो आला होता, तो मधला काळ हा मला, मी साहेबांची अवस्था, मनस्थिती पाहत होतो राजसाहेबांची. आणि मग त्या अशा वेळेला जे व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं व्यक्तिमत्व होतं, आज त्या माणसाच्या वरती जरी अशी परिस्थिती असेल
तर त्या माणसासोबत आपण गेलो पाहिजे, राहिलो पाहिजेत, काय या साध्या भावना होत्या. आणि म्हणून बाळासाहेबांनी मला खूप मी बाळासाहेबांना हट्ट धरला की नाही मी जाणार राजसाहेबांकडे. म्हणजे मी बाळासाहेबांच्या डोळ्याला डोळा भिडू शकत होतो. मी असं खाली मान घालून नाही मी राजसाहेबांसोबत जाणार. त्याला उद्धव साहेब पण होते, मी राजसाहेबसोबत जाणार. मग बाळासाहेब चिडले माझ्यावरती. पण ते ठीक आहे, त्याचा राग बरोबर आहे. आमच्या रक्ताच्या थेंबावर बाळासाहेबांचा अधिकार आहे, प्रत्येक रक्ताच्या थेंबावर. त्याच्यामुळे तो काही विषय येत नाही. परंतु मला वाटतं तो वेळेला मी घेतलेला निर्णय योग्यच होता. काय त्याच्यामुळे निदान मला आता ते काय जे दिसतं चित्र ते डोळ्यांनी मला पाहायचा योग पण आला. मी भले तिथून निघालो पण मी ठाकरे परिवार सोडून कुठे गेलो पण नाही ना. मी नेहमीच बोलतो ना मी ठाकरे टू ठाकरे. मला एक सांगा, म्हणजे आता मी याकडे नंतर विचारणार होतो प्रश्न, पण आता हा ओघात आला म्हणून विचारतो. 2009ला पक्षाला मोठं यश मिळालं, तुम्ही पण आमदार होता, तुम्ही पक्षाचे सभागृहातले नेते होतात. नंतर पक्षाला एक तुम्ही जसं मगाशी म्हटलं की एक थोडी पिछाड झाली, एक उतरती कळा लागली, नंतर कोणी निवडून झालं नाही. अनेक म्हणजे त्या 13 आमदारांपैकी अनेक जण बहुतांश अर्ध्याहून अधिक आमदार सोडून गेले राज ठाकरेंना. सगळ्यांना कोणाला भाजपकडनं ऑफर आली, कोण कुठे आज वेगवेगळ्या ठिकाणी. तुम्हाला नाही वाटलं त्या काळात आता की पक्षाला उतरती काळ सोडून जावं, की तुम्हाला आले असेल ऑफर, तुम्ही नाही? विषय